मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझरला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ही विनंती सुरुवातीलाच करतोय. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये राजद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर राजद्रोहाचा विषय खूपच चर्चेला आला आहे. मला रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या राजद्रोहाच्या खटल्याविषयी फारसं या व्हिडिओमध्ये बोलायचं नाहीये, त्याविषयी बोलून झालंय. मला राजद्रोह हा गुन्हा, ते कलम, त्याचे खटले आणि आजवरचे विषय यावर तुम्हाला काही माहिती द्यायची आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती सोपी करून सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. अपेक्षा आहे ती आपल्याला नक्की आवडेल. इंडियन पिनल कोड, भारतीय दंड संहिता याची स्थापनाच कधी झाली, मुळात हे समजून घेणं आवश्यक आहे. एका ज्येष्ठ न्यायाधीशांसोबत, निवृत्त न्यायाधीशांसोबत बोलताना त्यांनी मला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात काही रंजक माहिती सापडत गेली. ते एवढंच मला म्हणाले की मुळात हे राजद्रोहाचं कलम आलं कधी आणि त्या अंतर्गत कोणाकोणावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि किती गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली आहे याची माहिती काढ, तुला हे कलम नीट समजून जाईल. याची माहिती काढत असताना काही रंजक इतिहास लक्षात आला. इंडियन पिनल कोड याची स्थापनाच भारतामध्ये झाली 1860 साली, ज्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. ईस्ट इंडिया कंपनीवर वर्चस्व महाराणीचं होतं, राजाचं होतं, ब्रिटनच्या राजाचं होतं. आता 1860 साली इंडियन पिनल कोड का स्थापन झाला हे जरा महत्त्वाचं आहे. त्याआधी 3 वर्ष 1857 साली देशामध्ये मोठा उठाव झालेला होता आणि या उठावामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधात मोठं बंड करण्यात आलं होतं. अर्थात सामूहिक शक्ती एकत्रित उपयोगाला न आल्यामुळं 1857 साली हे बंड अयशस्वी झालं होतं. यात अनेकांना मृत्युमुखी पडावं लागलं, अनेक साम्राज्य खालसा झाली होती. 1857 साली अशा स्वरूपाचं बंड होऊ लागल्यामुळं इंडियन पिनल कोड अस्तित्वात आला आणि त्यानंतर काही वर्षांनी याच इंडियन पिनल कोडमध्ये 124 हे कलम घालण्यात आलं, ज्याद्वारे राजद्रोहाचा खटला भरता येऊ शकेल. राजसत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, तसा विचार करणे, तशी अभिव्यक्ती करणे यासाठीचं हे कलम होतं. म्हणजे राजसत्तेच्या विरोधात तुम्ही भाषणं करत आहात, ती उलथवून टाकण्यासाठी लोकांना आव्हान करत आहात, तसे प्रयत्न करत आहात, तर तुमच्यावर राजद्रोहाचा खटला भरला जाऊ शकत होता. अशा स्वरूपाचे खटले पुढे ब्रिटिशांनी अनेक स्वातंत्र्यवीरांच्या वरती दाखल केलेले होते. यात प्रामुख्याने जोगेंद्रचंद्र बोस यांच्यावर 1891 साली राजद्रोहाचा खटला दाखल केला होता. 1897 आणि 1908 असा 2 वेळेला लोकमान्य टिळकांच्या वरती राजद्रोहाचा खटला दाखल झालेला होता. स्वतंत्र भारतामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वतंत्र भारत झाला आणि पुढे भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली. यावेळी 19(1) हे कलम टाकण्यात आलं आणि यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा अर्थ माझ्या मनात ज्या ज्या भावना असतील त्या त्या व्यक्त करण्याचा अधिकार मला मिळाला, अर्थात संयत शब्दात, संवैधानिक शब्दामध्ये. या 19(1) चं घटनेमध्ये येणं हे मुळात अभिव्यक्तीला बळ देणं होतं आणि 124 हे जे राजद्रोहाचं कलम आहे, हे कलम या कलमाच्या एकदम विपरीत आहे. म्हणजे अभिव्यक्तीच्या कलमाच्या एकदम विपरीत आहे. तुम्हाला अभिव्यक्ती करायची परवानगी आहे, मात्र ती राजसत्तेच्या विरोधातली असेल तर तुमच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला बोलायचं स्वातंत्र्य आहे, पण बोलाल तर राजद्रोहाचा खटला दाखल होईल, असाच काहीसा हा प्रकार. स्वतंत्र भारत होण्यापूर्वी त्याच कालखंडामध्ये महाराजा हरिसिंह, काश्मीरचे राजे, यांनी एक राजद्रोहाचा खटला दाखल केलेला होता आणि तो कुणावर होता? तर तो होता शेख अब्दुल्ला यांच्यावरती. महाराजा हरिसिंह यांची राजवट उलथवून टाकण्याचा प्रयत्न शेख अब्दुल्ला करत आहेत असा आरोप करून त्यांच्यावरती हा खटला दाखल केलेला होता. यांच्या बाजूनं कोण लढलं होतं? तर या राजद्रोहाच्या खटल्याला सर्वाधिक विरोध पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला होता आणि त्यांनी शेख अब्दुल्ला यांचं वकीलपत्र देखील याच काळामध्ये घेतलेलं होतं. पुढे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये देखील अशा अनेक केसेस आपल्याला बघायला मिळतील. यात पहिली केस कुठली असेल
तर ती ताराचंद गोपीचंद यांची होती. स्वतंत्र भारतामधली ही पहिली केस जी पंजाब उच्च न्यायालयामध्ये चालली होती. दुसरी एक महत्त्वाची केस होती ती केदारनाथ सिंग विरुद्ध बिहार अशी होती. हे केदारनाथ सिंग एक कम्युनिस्ट नेते होते, कम्युनिस्ट फॉरवर्ड पार्टीचे ते नेते होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसची राजवट उलथवून टाकण्यासंबंधीचं भाषण केलं होतं. त्यांचं भाषण फार अगदी जहाल असायचं असं म्हणतात. ते म्हणाले होते की बिहारमध्ये बोलताना केदारनाथ सिंग म्हणाले होते, CIDचे कुत्रे इकडे फिरताना दिसत आहेत. ब्रिटिश गेले पण आता काँग्रेसच्या गुंडांनी सत्ता हस्तगत केली आहे. यांना क्रांतीचा झंझावात असा आणून दाखवू की काँग्रेसवाले जमीनदार आणि भांडवलदार अक्षरशः उडून निघून जातील. याच भाषणावरती त्यांच्यावरती खटला दाखल करण्यात आला आणि तो होता राजद्रोहाचा खटला. आणखी एक महत्त्वाचा खटला होता बळवंत सिंग विरुद्ध पंजाब. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 1995 साली याबाबत निकाल लागला आणि त्यांना निर्दोष मुक्तता केली होती. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी आनंद व्यक्त केला होता आणि खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानं 1995 साली याबाबत निर्णय देत असं कळवलेलं होतं की अशा स्वरूपाची घोषणाबाजी ही कधीच राजद्रोह असू शकत नाही. त्यातून ते मुक्त झाले होते. आणखी काही महत्त्वाच्या खटल्यांचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतोय. बघा, विनायक सेन यांच्यावरती 2010 मध्ये नक्षली विचारांचा प्रचार केल्यामुळे राजद्रोहाचा खटला दाखल झालेला होता. अरुंधती रॉय या लेखिका आहेत. त्यांनी काश्मीरमध्ये काश्मीरबाबत एका परिसंवादामध्ये भारताच्या विरुद्ध विधान केलं होतं म्हणून 2010 साली त्यांच्यावरही खटला दाखल करण्यात आला आहे. असीम त्रिवेदी जे व्यंगचित्रकार आहेत, सगळ्यांना आठवत असेल 2012 साली असीम त्रिवेदी यांच्यावरती खटला दाखल झाला होता आणि संसदेचं व्यंगचित्र काढल्याचा, कमोडच्या आकाराचा त्यांच्यावरती आरोप होता. अनेक चित्र काढली होती आणि त्यात संसदेचा अपमान होईल असं अनेकांना वाटत होतं. म्हणून या असीम त्रिवेदीच्या विरोधात देखील राजद्रोहाचा खटला 2012 साली दाखल झाला होता. तामिळनाडूमध्ये कुडनकुलम नावाचा एक अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि या ऊर्जा प्रकल्पाला मोठा विरोध तिथल्या लोकांनी केला होता. 2012 साली तामिळनाडू सरकारने या ऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या 7,000 शेतकऱ्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला होता. कोवन नावाचा एक गायक आहे ज्यानं तामिळनाडूमध्येच काही गाणी रचली होती. सरकार दारूमधून कसे पैसे कमवतं, दारू विक्रीतूनच सरकारला पैसे कसे मिळतात, या स्वरूपाचं ते गाणं होतं आणि या गाण्यावरून कोवनवरती राजद्रोहाचा खटला 2015 साली भरण्यात आला होता. 2016 सगळ्यांना आठवत असेल, देश तेरे तुकडे होंगे, हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है असं म्हणणाऱ्या तुकडे तुकडे गँगचा प्रमुख कन्हैया कुमार याच्यावरही अफजल गुरुचं समर्थन आणि देशविरोधी घोषणाबाजी केली म्हणून 2016 साली देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणामध्ये ग्रेटा थनबर्गचं टूलकिट एडिट करून ते वापरलं म्हणून दिशा रवीवरती देखील राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. तर दिवंगत पत्रकार विनोद दुआ, ज्यांना मोदी विरोधक म्हणून ओळखलं जातं, त्या विनोद दुआंच्यावरती देखील नरेंद्र मोदी अतिरेकी हल्ल्यांचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करतात असं बोलल्याबद्दल विनोद दुआंच्यावरती देखील राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आजवर देशामध्ये केवळ 10 जण या राजद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये दोषी सापडलेले आहेत. मला एक आठवण करून द्यायची आहे. 14 जुलै 2021 साली त्यावेळेसचे सरन्यायाधीश रमणा यांनी एक विधान केलं होतं. ओंबाटेकर नावाचे एक लष्करी अधिकारी होते, त्यांनी याच विषयावरती एक याचिका दाखल केली होती आणि ते म्हणाले होते की खरंच अशा कायद्याची आवश्यकता आहे का, याचा विचार केला पाहिजे. राजद्रोह आणि देशद्रोह या दोन्हीमध्ये खूप मोठं अंतर आहे. राजद्रोह हा राजसत्तेविरुद्ध केलेला द्रोह असतो, तर देशद्रोह या देशाच्या सार्वभौमत्वावर, अखंडत्वावर केलेला हल्ला असतो. ते थेट युद्ध असतं देशासोबत केलेलं. त्यामुळं देशद्रोहाच्या खटल्यामध्ये कोणालाच क्षमा करायची नसते. पण राजाच गेला मग राजद्रोह कसला हा प्रश्न आहे. खरं तर एखादं सरकार अस्तित्वात असावं की नसावं, ते माझं सरकार असावं की नसावं याविषयीचं माझं मत हे नक्की असतं. आणि ते सरकार नसावं असं मला वाटत असेल तर तो सरकार उलथवून टाकण्याचा भाग नसतो. त्यामुळे तिथे राजद्रोहाचा खटला हा निव्वळ गैरलागू पडतो. मुळात राजसत्ता अशा स्वरूपाचे खटले आपल्या विरोधकांना संपविण्यासाठीच करत असतात, त्यांना नामोहरम करण्यासाठी करत असतात. देशद्रोहाच्या तुलनेत
राजद्रोहाला खूपच मवाळ आणि सौम्य म्हटलं पाहिजे अशी स्थिती आहे. पण देशद्रोह आणि राजद्रोह यांच्यामधली सीमारेषा जराशी पुसट आहे, लवकर लक्षात नाही येत. म्हणजे देशद्रोह केल्यालाही राजद्रोह असं म्हणून त्याला मवाळ समजा असं म्हणलं जाऊ शकतं. म्हणजे कन्हैया कुमार राजद्रोह करत होता असं कोणी म्हणेल तर तो देशद्रोह होता हे लक्षात घेतलं पाहिजे. भारत तेरे तुकडे होंगे असं म्हणणं मुळात देशद्रोह असतो, राजद्रोह नव्हे. या पुसट सीमारेषेमुळेच हा सगळा आजवरचा घोळ होत आलेला आहे. राजसत्ताही हवं तसं याला वापरत आलेले आहे. म्हणजे तामिळनाडूतला अनेक लोकांच्या वरती दाखल झालेला गुन्हा असो की रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावरती दाखल झालेला गुन्हा असो, हे सगळं याच व्याख्येत मोडणार आहे. त्यामुळे या पुसट सीमारेषेचा फायदा घेऊन सरकार अशा स्वरूपाचे राजद्रोहाचे गुन्हे दाखल करत आलेले आहेत. पण मुळात हे कलमच आवश्यक नाही असं आमचंही मत आहे. आणि योगायोगाची गोष्ट काय बघा, शरदचंद्र पवारांना देखील या कलमाची गरज नाही असं वाटायला लागलंय. थांबा, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यामुळे असं वाटतंय असं समजू नका. म्हणजे मला तर दुसरी पण शंका आहे. शरद पवारांना राजद्रोहाचं कलम लागू झाल्याबरोबर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली की काय? म्हणजे करायला गेलो गणपती आणि झालं माकड असं तर नाही ना वाटत शरद पवारांना? म्हणजे माझ्या त्या मूळ मुद्द्यावर अजूनही मी ठाम आहे असं तर नाही ना वाटत? म्हणून तर पवार बदलले नाहीत ना? किंवा या कोरेगाव भीमाच्या लढाई याच्यामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातही हे येऊ नये अशीच पवारांची कदाचित इच्छा असावी. पण पंडित नेहरूंना देखील सोयीनं हे कलम वापरावं वाटलं होतं, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. शेख अब्दुल्लांवर गुन्हा दाखल झाला तेव्हा नेहरूंनी विरोध केला आणि आपल्याच राजवटीत पुढे काँग्रेसच्या नेहरूच्या समर्थकांनी अनेकांच्यावरती असा राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे राजद्रोह हे सोयीचं कलम झालेलं आहे. राजसत्ता आपल्या विरोधकांना संपविण्यासाठीच याला वापरत आहे असं स्पष्टपणे लक्षात येतं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.